परमार्थ करताय, मग परमार्थ करत असताना देव कसा आहे हे कळलं पाहिजे. देव कसा आहे कळलं पाहिजे. आणि शास्त्र असं सांगतंय बघा, शास्त्र म्हणतंय नवीन एखादा परमार्थिक जर मार्गाला लागला, परमार्थाला लागला की त्याला सगळ्यात अगोदर एक सुंदर असं फळ भेटतं. त्या फळाचं नाव आहे, त्या फळाचं नाव काय आहे? निंदा. निंदा. त्या फळाचं नाव निंदा आहे. मी उदाहरण सांगेल, तुम्ही भजन करा. विठाला 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 विठाला. एका ठिकाणी सुंदर असं कथा चालू आहे आणि कथा चालू असताना 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, महाराज सांगतात की महाराजांनी सांगितलं आपला आपला उद्धार करून घ्या, आपला आपला उद्धार करून घेतला पाहिजे. त्यावेळेस एक वयोवृद्ध आजीबाई उठली म्हणे महाराजाला सांगितलं, महाराज माझाही उद्धार झाला पाहिजे, काहीतरी सांगा ना, देव भेटला पाहिजे, असं काहीतरी सांगा ना मला. तेव्हाच त्या महाराजांनी काय केलं, 3 दिवस होऊ दिले, 4 दिवस होऊ दिले, 5 दिवस होऊ दिले. 5व्या दिवशी मात्र ती बाई पुन्हा गेली, महाराज सांगा ना काहीतरी. नाही सांगितलं. 6व्या दिवशी महाराज ज्या ठिकाणी आराम करत होते त्या ठिकाणी गेले, ती बाई पुन्हा तिथं गेली, म्हणजे महाराज सांगा ना आता तरी. तेव्हाच त्या महाराजाला राग आला. बघा, त्या महाराजाला राग आला. महाराजांनी काय केलं, त्या दरवाजाच्या पाठीमागे एक दगड असतो, तो दगड होता, त्याला त्या बाईला सांगितलं, ए माय, हा बघ, हा तुझा देव आहे आणि हा देव तुझा उद्धार करील. महाराज तिला माहित नाही काही, तिला माहित काहीच नाही, खरंच हा देव आहे का? हा, फक्त शब्दावर विश्वास ठेवला, भाव ठेवला महाराज, आणि त्याला घेऊन गेली. कोणला? दगडाला घेऊन गेली घरी. आणि ऐका ना, जेवण करायच्या टायमाला ती 1 ताट नव्हती वाढत, 2 ताट वाढायची. त्याला 1 वाढायची आणि आपल्याला ताट वाढायची. असं करता करता महाराज सगळ्या गावात माहिती झालं काय, एका दगडाची आई सगळ्या गावात झालं. महाराज लोक निंदा करू लागले तिची. हा, दगडालाच काय जवळ घेते, हा, दगडावर काय मुला पुत्रवत प्रेम करते. महाराज तिची निंदा करत होते लोक. मला वाटते निंदा तिथं करतात असं नाही महाराज, आपल्याकडे बी चला. एखाद्या जर मित्रामध्ये मिळून जर एखादा मित्र जर गेला पंढरपूरला, बरं का, आणि जर त्यांनी माळ घातली तर गावाकडे आल्यानंतर ते लोक अजिबात त्याला चांगलं बघत नाहीत त्याला, कारण की त्यांना सगळ्याला माहिती असतं. पण ऐका ना महाराज, मागे केले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. जर मागच्यासारखं जर आपण जर त्यांना बघण्याचा दृष्टिकोन जर ठेवला तर मग जमणार नाही महाराज. तसं नाही का, लोक निंदा करतात महाराज, लोक निंदा करतात. आणि मग तो निंदाला कंटाळून ते म्हणतो, बाई तुझ्यामुळे लोक माझी निंदा करतायत ना, बाई तुला मी एकटाची काढून ठेवतो. काय म्हणतात, काढूनच ठेवलेलं बरं आहे. मला वाटतंय जर काढून ठेवण्यापर्यंत जर निंदा करत असतील लोक, मला वाटते सगळं काही जे पाप असतं ते पाप हे लोक जे निंदा करतात ना त्याच्या डोक्यावर घेतात. मला वाटते पदोपदी पारमार्थिक असू द्या, मला वाटतं व्यावहारिक असू द्या, प्रापंचिक असू द्या, जीवनामध्ये मला वाटते निंदा करणारे माणसं महत्वाचे आहेत. विठाला विठाला विठाला.